आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ता संवाद हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात जिल्हाभरातील विधानसभेचा आढावा घेण्यात आला। हा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद नाका येथील जेजुरकर लॉन्स या हॉलमध्ये घेण्यात आला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्याला शरद पवार यांच्यावर जे आरोप केले होते त्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उत्तर देत अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावलाय। काल परवा आले आणि म्हटले की महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी नेत्यांचे सदा शरद पवार साहेब आहेत। शरद पवारांची 3 डिग्री तुम्ही काढून घेतली, सगळे तुमच्या बाजूला घेतले। आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भ्रष्टाचाराचे शिरोमणी तुम्ही नाही असं कसं म्हणता येईल? हे सगळी गॅंग तुमच्याकडेच घेतली की तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, पवार साहेबांच्या बरोबर असणारे ज्यांच्यावर आरोप केले त्या सगळ्यांना तुम्ही बरोबर घेतलं। शरद पवार साहेबांच्यावर बोट दाखवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही। यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील महाराष्ट्र सरकारने 1500 रुपये प्रति महिना महिलांना सुरू केला यावर टोला लगावला। सन्मानाने द्या, चांगले द्या की ज्याच्यामध्ये आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो। मला माहिती आहे 50 रुपयामध्ये सकाळ झाली तर सकाळच्या 10 लोक जे घरात असतील किंवा 4 लोक घरात असतील त्यांना साधं खाण्यापिण्याचा आपण देऊ शकणार नाही, त्यांच्या चहाचा खर्च त्यात निघणार नाही। ते 1500 रुपये तुम्हाला दिली जात आहेत। खरं याच्यात विचार करा की आपण सकाळपासून जो आपण काय मार्केट मधून आणताना बाजारात जाऊन सामान आणतो त्या प्रत्येक गोष्टीवरती 18% GST भरतो। म्हणजे तुम्ही जी गोष्ट घ्यायला जाणार आहे त्याच्यावरती तुम्हाला 18% GST द्यायचा आहे। आणि जर तो टॅक्स आपण दिवसभरामध्ये खर्च केलेल्या पैशांवरचा बघितला तर तोही 50 रुपयापेक्षा जास्त आहे। आपला अधिकार मागायचा आहे ना, तर तो चांगलाच मागा आणि याचा नक्की विचार करा। कारण माझ्या महिला भगिनींचा जर सन्मान करायचा असेल ना तर तुम्ही आमच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांवरती जो टॅक्स सरकार आकारताय तोही त्यांनी माफ केला ना तरी आमच्या माता भगिनींना आनंद असणार आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातील आजी माजी आमदार व खासदार भास्कर भगरे यांच्यासोबतच शहराध्यक्ष गजानन शेलार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, श्रीरामजी शेठ यांच्यासह जिल्ह्याभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमात विधानसभा निहाय बैठका सुद्धा घेण्यात आल्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी, नाशिक।